तुम्ही जर घोडे लावायची भाषा कीर्तनात करत असताल, तुम्ही जर कीर्तनात शिव्या देत असताल, कीर्तनात लैंगिकतेचा विषय आणत असताल, कीर्तनात कोणत्या वारी कुठं समागम केल्यानंतर पोरग होतं का पोरगी होती, अरे काय हे? हा काय हे अभंग सोडवायलेत का तुम्ही काय करायलेत? काय करायलेत तुम्ही? हा आणि मग तुम्हाला कुणीच बोलू नये, तुम्हाला साधी कमेंटही करू नये आणि तुम्ही तुमचा संताप करून घ्यावा की आम्ही कीर्तन सोडून देऊ. अहो रामकृष्णही आले गेले त्यावेळी जग का ओसच पडले. कोणा वाचून कुणाचं राहत नाही महाराज, नाही राहत. सोडून द्या कीर्तन, कोणाचं राहतंय का बघा. आणि सोडून देऊ म्हणणं सोपं नसतं, बघू सोडून देतात का ते. रोजचा हिरवा दांड मळ्याचा पाणी चालू आहे, कसा मळा पडीक टाका वाटेल सांगा ना तुम्ही. कसं सोडून द्यावं वाटेल कोणाला, बघा सोडून सुटतंय का ते. आणि मग लोकांनी सोडू दिलं नाही हो, काय सांगावं. पहिलं एका महाराजाचं आम्ही ऐकलं होतं, मला येऊ म्हणतात मला तेऊ म्हणतात, त्यांना शिव्या दिल्या फोनवर आईमाईवर की जी गलिच्छ भाषा स्त्रीला वापरू नये ती वापरली क्लिपवर, आणि पुन्हा तोच महाराज कंबर बांधून मृदंगावर नाचायलाय. अरे काय म्हणावं तुम्हाला, काय म्हणावं रे तुम्हाला. कुणी घेतलं संप्रदायात तुम्हाला? कशामुळं संप्रदाय असा ज्ञानेश्वराचा, तुकारामांचा, एकनाथांचा कशामुळं अशी वेळ आणली संप्रदायावर तुम्ही? तुमच्या संसारामुळं, तुमच्या स्वार्थामुळं. आणि आम्ही हे केलं ना आम्ही ते केलं, आम्ही हे कार्य करतो आम्ही ते करतो. कशामुळं? कोण म्हणलं तुम्हाला करा म्हणून? कोण म्हणलं? आणि कोणी स्वतःच्या पैशावर करतंय का? ह्याच पैशावर दाखविण्यासाठी थोडं करावंच लागतं, ऐका नाही. काळा पैसा लपवण्यासाठी बँकेचं कर्ज घ्यावं लागतं का नाही? हा राजकारणातला नियम आहे, तुम्हाला माहीत नसलं तर सांगतो. एखादा प्रकल्प उभा करायचा आहे, 2 प्रकल्प एवढे पैसे आहेत जवळ, पण उभा कसा करायचा? मग बँकेचं कर्ज घ्यावं लागतं दाखविण्यासाठी. तसं तुम्ही एवढा मोठा पैसा कमवलाय, त्याच्यात काय करायलेत म्हणून लोक विचारतील, चर्चा करतील, म्हणून मग करा, सांभाळा गाई, सांभाळा थोडे लंगडे भैरे पांगळे, करा आश्रम उभे, थोडंसं काहीतरी करा, एखादं मंदिर बांधा. आतापर्यंत कुणीच बांधलं नव्हतं, मीच बांधलं. वा, मस्त केलं, चांगलं केलं. पण अरे चांगली बुद्धी का होईना तुम्हाला अभंग सोडवायची? तुम्हाला चांगली भाषा का वापरता येईना कीर्तनामध्ये? याचं उत्तर आहे तुमच्याकडं. लोक हसायलेत म्हणून तुम्ही कुठलीही भाषा कीर्तनात वापरताल. नारदाची गादी आहे ती. तुकाराम महाराजाच्या पवित्र पावलाची धूळ त्या गादीला लागलेली आहे.